नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे। इथे मी हा कॉम्बो पॅक बनवलेला आहे। यामध्ये 3 साडी कवर बनलेले आहेत आणि साडीच्या पदराची ही बॅग बनवलेली आहे त्याच साडीतून। तर इथं या साडी कवरला मी आतून पण ह्याच साडीचा कपडा वापरलेला आहे, त्यामुळे 3च कवर झालेले आहेत। जर यातून आपण दुसरा अस्तर जर बसवलं तर ह्या साडी 5 तरी कवर होतात तयार। तर आपण हा साडी कवर कशा पद्धतीने आपण कटिंग करून घेतले आहे, साडी कशी होती ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये पाहू शकतो। तर तुम्हाला हे साडी कवर कसे वाटतात, जर आवडल्यास तर पुढे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर इथे ओपन करून बघू शकतो आपण। तर एका बॅगमध्ये 12 ते 13 साड्या मावतात। तर अशाच पद्धतीने तिन्ही एकसारख्या मापाच्याच ह्या तिन्ही बॅग शिवलेल्या आहेत। तर पुढे आपण या साडीचे आपण कटिंग वगैरे कंप्लीट बघूयात। तर ही साडी अशी होती पूर्ण। साडीचा पदर आणि साडीच्या पदराची साईडची बाजू 1 मीटर पूर्ण एम्ब्रॉयडरी होती ती मीटरवर। तर त्याचा मी वरती फ्लॅपसाठी यूज केलेला आहे एम्ब्रॉयडरीचा, आणि बाकी साडी पूर्ण बुट्टा आणि पूर्ण प्लेन साडी आहे। तर इथे मी पदर कट करून घेतलेला आहे, याच पदराची मी ती बॅग बनवलेली होती। तर त्याचाही व्हिडिओ मी शॉर्टमध्ये पुढे दिलेला आहे। या साडीचे मी वन साईड पहिले कट करून घेतलेले आहेत, आणि म्हणजे पूर्ण साडीचे काठ बाजूला काढायचे आहेत। तर या काठापासून दोन्ही साईडच्या 2 काठांपासून 2 बॅग तरी आरामात बनवू शकतात। तर इथे 35 बाय 15.5चा मी हा एक पीस कट केलेला आहे। त्यानंतर दुसरा पीस जो आहे तो 42 बाय 9.5 इंचाचा मी कट करून घेतला या ठिकाणी। तर इथे असं क्विल्टिंग करून घेतलेलं आहे, आणि क्विल्टिंग करताना मी आतून अस्तर पण या साडीचंच फॅब्रिक वापरलेलं आहे, त्यामुळे त्या 3च बॅग बनलेल्या आहेत। तर पाहू शकता याची लांबी आहे 35 आणि कपड्याची रुंदी आहे 15.5। तर असे तिन्ही बॅगांचे आपण कवर तयार करून घेतलेले आहेत। तर हा फ्लॅपसाठी मी वरच्या साईडला मी तो वेगळा पीस जोडलेला आहे त्या ठिकाणी। तर इथे आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे, जिथं आपण तो फ्लॅप म्हणजे झाकण जे म्हणतो बॅगचं, तर त्याला आपण सेंटर काढून घेणार आहोत। तर याची लांबी बघा या दुसऱ्या पीसची 42 आहे। तर 42 बाय 9.5 इंचाचा हा पीस होता। तर याला आपण 1 इंचावर कटिंग करून झिप जोडून घेतलेली आहे त्या ठिकाणी। तर इथे सेंटरला मी मार्किंग करून दोन्ही पीसचे सेंटर काढून सेंटरपासून सेंटर असा जोडून घेणार आहे। मी पिनाने जोडून घेतलेला आहे पूर्ण हा फॅब्रिक। जसं मी जोडलं आहे तसंच आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे मशीनवर। मी सुलट बाजूनी शिलाई घेत आहे, कारण पायपिंग करायची आहे, त्यामुळे आतून शिलाई बिलकुल दिसणार नाही, धागे दिसणार नाहीत, एकदम फिनिशिंग खूप सुंदर दिसणार आहे बॅगचं। सेंटर काढले की बरोबर मापामध्ये हे कवर तयार होतं। कपडा कुठेही जास्ती कमी होत नाही आहे, सरावाने काही गोष्टी होऊन जातात। तर इथे मी बॅग पूर्ण केलेली आहे। तर आपण बघू शकतो, आपण खालच्या साईडला घेऊन दाखवते मी। तर हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण झालेले आहे। त्यावरचे एक्स्ट्राचे धागे जे निघालेले आहेत ते आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत। तर इथे मी ओपन करून दाखवते, तर तुम्ही आतल्या साईडने ही बाजू बघू शकता। त्यानंतर याला पायपिंग करायची आहे। इथे मी पायपिंग करून घेतलेली आहे। तर इथे बॅग पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीनं। तर हे 3ही साडी कवर आपले तयार आहेत या ठिकाणी, आणि ही बॅग आणि या बॅगेचा थोडासा रिव्ह्यू मी पुढे दाखवणार आहे।
हे बॅग कशी बनली, कारण मी आधी व्हिडिओ कंप्लीट टाकलेला आहे. याचा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी चेतना फॅशन टेलर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही दुसरे व्हिडिओ पाहू शकता. तर इथे मी असे हे 2 पीस घेतलेले आहेत, 14x12चे 2 पीस घेतलेले आहेत आणि ते छोटे राऊंड पीसमध्ये होते ते 10x6चे होते, 9.5x10चे होते आणि खालचा फ्लॅप जो होता तो 13x6चा होता. तर इथे मी दोन्ही साईडला झिप लावून मी अस्तर लावून घेतलेला आहे, जेणेकरून तिथे पॉकेट बनलेले आहेत. त्यानंतर दुसरी एक झिप लावून मी दोन्ही पॉकेट जॉईंट करून घेतली आहेत. आता तर इथे दोन्ही पॉकेट साईडच्या अस्तरचे लावून झालेले आहेत. तर मधले जो झिप लागलेली आहे त्या ठिकाणापासून ह्या पीसचा पण सेंटर काढून झिपपासून मी सुरुवात केलेली आहे लावायला. तर इथे हा लावून तयार झालेला आहे. याला आपण पायपिंग करणार आहोत राऊंड शेपमध्ये, म्हणजे यू आकाराचे जे आपण 2 साईडनं पीस बसवले ते दाखवले मी आत्ता. तर तिथे आपल्याला पायपिंग करायची आहे. कारण व्हिडिओ पूर्ण दाखवता येत नाही, कारण रियूज केल्यासारखं होतं, त्यामुळे मी शॉर्टमध्ये दाखवते या. तर इथे पायपिंग करून झालेलं आहे या दोन्ही साईडचं. तर खालचा जो फ्लॅप होता तो आहे 14x6चा. तर तो दोन्ही साईडनं मी सेट करून घेतलेला आहे, या ठिकाणी शिवून घेतलेला आहे. तसंच पायपिंग पण करून घेते या बाजूला. अशा पद्धतीने पायपिंग झालेली आहे या ठिकाणी. तर आता साईडचे जे कोपरे होते तिथे आपण शिलाई घेतलेली आहे, म्हणजे ही बॅगची आपली शेवटची शिलाई आहे ही. याला पण पायपिंग करून घेतलं आणि बॅग पूर्ण झालेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर आणि मोठी भरपूर स्पेस आहे या बॅगला. तर याला अशा पद्धतीने इथे बेल्ट लावून घ्यायचे आहेत. तर सुंदर असे हे 3 साडीचे कॉम्बो, 3 साडीचे कवर आणि ही एक बॅग. तुम्हाला हा कॉम्बो पॅक कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच माझे व्हिडिओज पाहत राहा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.